नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह केलेली, पण आज मार्केटच्या रॅलीला लीड केले बँक निफ्टीनं। बँक निफ्टी ऑलमोस्ट 2% पॉझिटिव्ह, जवळपास 1200 पॉईंट 1100 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाली। निफ्टी बँक निफ्टीच्या तुलनेत फारशी पॉझिटिव्ह राहिली नाही, फक्त अर्धा टक्का म्हणजे 120 पॉईंटच्या आसपास पॉझिटिव्ह। सेन्सेक्स जवळपास 400 पॉईंटच्या आसपास पॉझिटिव्ह राहिला। आणि आजची ही काही जी रिकव्हरी आहे ती बँक निफ्टीमुळे आलेली आहे, बँकिंग सेक्टरमुळे आलेलं आहे। जवळपास 2% बँक निफ्टी प्लस जाऊन 55,000च्या वरती बंद दिला। बाकी ग्लोबल क्यूज बऱ्यापैकी पॉझिटिव्ह होते आणि अनुषंगानं आपण ही एक पॉझिटिव्ह स्टार्ट घेतलेला कालच्या क्लोजिंगच्या पडझडीनंतरनं। पण निफ्टी जो आहे तो महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स 23,250 300 क्रॉस करू शकला नाही, पण ऑलमोस्ट 23,200च्या आसपास 250च्या आसपास बंद दिला। क्लोजिंगला थोडीशी चांगली रिकव्हरी निफ्टीमध्ये बघायला मिळाली। मोस्ट ऑफ द टाईम आज निफ्टी 23,200च्या आसपास ट्रेड करत राहिला। दिवसभर निफ्टीवर दबाव होता, पण बँक निफ्टीमध्ये मात्र सकाळपासूनच ओपनिंगपासूनच तेजी बघायला मिळत होती। ऑलमोस्ट 500 ते 600 पॉईंट पॉझिटिव्ह बँक निफ्टी ओपनिंगपासून होती आणि ग्रॅज्युअली बँक निफ्टी डे एंडपर्यंत डे क्लोजपर्यंत पॉझिटिव्हमध्येच गेले, 1200 पॉईंटच्या आसपास बंद दिले। ओव्हरऑल बँक निफ्टीमध्ये मला वाटते फर्दर अपसाईड मोमेंटम बघायला मिळेल, परिणामी निफ्टीमध्ये सुद्धा, त्यामुळं मार्केटला थोडीशी निफ्टीसुद्धा हायर लेवलला येऊ शकते। मग उद्याच्या सेशनसाठी ट्रेड करायचं असेल तर निफ्टी 23,250 खास करून 23,300च्या वर मेंटेन राहिलं तर 23,500पर्यंतची रॅली निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते। बँक निफ्टीमध्ये 55,000च्या वरती मेंटेन आहे, तोपर्यंत 55,700 ते 56,000पर्यंतसुद्धा जाण्याची बँक निफ्टीची आत्ता मला वाटतं निश्चित चान्सेस आहेत। 56,000पर्यंतची जागा बँक निफ्टीमध्ये आहे, 55,700 ते 56,000पर्यंत। लोअर लेवलला निफ्टी 23,200च्या खाली आला तर 23,100पर्यंत निफ्टी खाली येऊ शकतो आणि 23,300च्या वर गेला तर 23,500पर्यंत जाईल। बँक निफ्टी 55,000 ब्रेक केला तर थोडंसं एक डाऊन टिक 54,700पर्यंतची येऊ शकते। 54,700 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे। 55,000च्या वरती मेंटेन आहे, तोपर्यंत 55,700 ते 56,000पर्यंतचे टार्गेट्स बँक निफ्टीनं आपल्याला उद्याच्या सेशनमध्ये बघायला मिळू शकतात। आज NSEमध्ये 2150 शेअर्स वाढलेत, त्याबद्दल 824 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 31 शेअर्स वाढले, त्याबद्दल 19 शेअरमध्ये पडझड आहे। वाढणाऱ्या शेअर्सची संख्या आज NSEमध्ये जास्त आहे। खास करून सेक्टर इंडिसाइजमध्ये आज बँक्स, ऑटो, रियालिटी या सेक्टरमध्ये चांगली तेजी राहिली। त्यानंतर FMCG आणि फार्मा सेक्टरमध्ये सुद्धा चांगली तेजी बघायला मिळाली। IT सेक्टरमध्ये आज दबाव बघायला मिळाला, जवळपास अर्धा टक्के IT सेक्टर मायनस राहिलं आहे। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तरी FIची विक्री सुरू आहे। काल FIने 5,500 करोडची विक्री केली। आजही हायर लेवलवरून निफ्टीनं बऱ्याचदा खाली आला, डिप दिला, तर मला वाटतं निश्चित FIची विक्रीची जाकडे आहेत। FIs कंटिन्यू विकत आहेत। DIs मात्र बाय करत आहेत, 5,000 करोडची DIsनं खरेदी केलेली आहे। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तर युरोपियन मार्केट्स अर्धा ते 1% पॉझिटिव्ह आहेत। डाव फ्युचर्ससुद्धा 130 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत। त्यामुळे US मार्केटमध्ये आज चांगली तेजी बघायला मिळाली, तर मला वाटतं आपण उद्या पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो आणि 23,300च्या वर निफ्टी मेंटेन राहिला तर 23,500पर्यंत निश्चित आपल्याला निफ्टीमध्ये उद्याच्या दिवसात लेवल बघायला मिळू शकतील। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ असेल लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।